शिवसेना नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी अभियंताला मारहाण प्रकरणानंतर मराठा समाज देखील आक्रमक झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मराठा समाजाचे नेते सतीश सावंत आपल्यासोबत आहेत। सर, वैभव नाईक यांनी अभियंताला मारहाण केल्यानंतर आक्रमक भूमिका घेताना मराठा समाज पाहायला मिळतोय। त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, काय सांगाल? 4 दिवसापूर्वी रस्त्यावरती जे खड्डे होते त्यातनं नाग जो बळी गेला, त्यातनं जनतेची जी प्रतिक्रिया होती ती सन्माननीय माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ती उठलेली आहे। याच्यामध्ये त्या संबंधित अभियंत्याने वारंवार आमदार नाईक यांनी वारंवार सूचना देऊनही त्या रस्त्याची डागडुजी केलेली नव्हती आणि ह्यामध्ये जी मारहाण झालेली आहे, मारहाण झाल्यानंतर ह्यामध्ये जी असेल त्याचा कदाचित गुन्हा दाखल होऊ शकतो। पण कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत वैभव नाईकांसोबत काम करत असतेवेळी कधीही ते जातीवाचक शब्द वापरत नाही आहे। पण असलेल्या घटनेमध्ये जरी त्याची तरतूद असली तरी आज अभियंत्याने कोणाच्या तरी राजकीय दबावाने आज वैभव नाईकना अडचणीत आणण्यासाठी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या जो ॲट्रॉसिटीमध्ये जो बदल झाला आहे, माझी अपेक्षा आहे की पोलीस अधिकारी जे आहेत याची निपक्षपणे चौकशी करतील आणि निश्चित ह्यामध्ये जे ॲट्रॉसिटीचे जे कलम लावलेलं जे आहे ते कलम त्या ठिकाणी दूर होईल आणि ह्या पद्धतीने जर दबावाने पोलिसांनी सुद्धा जर आमदार वैभव नाईकांवरती जर ॲट्रॉसिटीचा दबावाने जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर पक्ष तर निश्चितच आहेत, पण मराठा समाज म्हणून ह्या ॲट्रॉसिटीचा जर गैरवापर होत असेल तर निश्चितच याचं तीव्र आंदोलन मराठा समाजाच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी संघटना आणि मराठा समाज खंबीरपणे पाठीशी उभा राहील। आता वैभव नाईकांवरती ॲट्रॉसिटी गुन्हा तर दाखल झाला आहे, पण मात्र आता मराठा समाज हे कधी आंदोलन करणार, कधी रस्त्यावर उतर यासाठी होताना काय? यामध्ये आम्ही काही मराठा समाजाचे लोक एकत्रित बसणार आहोत आणि एकत्रित बसल्यानंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही ह्या संदर्भात निर्णय घेणार आहोत। नक्कीच येत्या 2 दिवसामध्ये जो गुन्हा ॲट्रॉसिटीचा वैभव नाईक यांच्यावरती दाखल झाला त्या संदर्भात आम्ही भूमिका घेणार आहोत असे मत सतीश सावंत यांनी व्यक्त करताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।